बाळासाहेब प्रेज द लॉर्ड. मी शुभम बोलतोय, शुभम कांबळे, आणि मी मुंबईवरून बोलतोय. मी तुमचे व्हिडिओज पाहायचो. मी एकदा तुम्हाला भेटलो पण होतो जेव्हा तुम्ही कुर्ल्याला आला होतात प्रचारासाठी. कुर्ल्यामध्ये तपस्या हॉलमध्ये आला होतात तुम्ही. डॉक्टर ज्योत्स्ना यांनी सभा ठेवली होती तुमची, आणि त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा तिथे भेटलो होतो. नंतर मी तुमचे व्हिडिओज पाहायला लागलो, आणि कालांतराने माझ्यावरती असं एक संकट ओढवलं की मला डोकेदुखीचा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि तुमचा व्हिडिओ पाहताना त्यामध्ये तुमचा नंबर होता. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली होती. मी तुम्हाला सांगितलं की ते पाळक साहेब, मला असं वाटतंय की मला डोक्यामध्ये ब्रेन हॅमरेज किंवा डोक्याशी मेंदूशी रिलेटेड काही मेजर प्रॉब्लेम झाला असं मला जाणवतंय किंवा वाटतंय. आणि त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की ब्रेन हॅमरेज किंवा मेंदूशी रिलेटेड जे सिम्पटम्स असतात हे फार वेगळे असतात बाळा, असं काही नसतं. आणि तुम्ही प्रार्थना केली माझ्यासाठी की मी लवकरात लवकर या आजारातून बरं हो. आणि परमेश्वराने कार्य केलं पाळक साहेब. मला नंतर जाणवलं की हा जो माझा तो त्रास उद्भवतोय डोकेदुखीचा, हा माझ्या मणक्यापासून सुरू झालेला आहे. आणि जसं जसा हा त्रास वाढत गेला, मला डबल विजन आणि ब्लर विजनच्या प्रॉब्लेम सुरू झाला. पण मी घोषणा करत राहिलो, प्रार्थना करत राहिलो, परमेश्वराच्या नावाचा धावा केला. आणि नंतर परमेश्वराने असं काही अद्भुत काम केलं की मी हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज जसं जसा करत गेलो, घोषणा करत गेलो, मी ऑटोमॅटिकली पहिल्यासारखा पूर्ण बरा झालो. मला डबल विजन आणि माझं जे विजन गेलं होतं डोळ्यांचं, ते देखील मला पुन्हा आलं. आणि ह्यास्तव माझा इतका खर्च झाला आणि माझा स्वतःचा मला जॉब गमवावा लागला. खूप फायनान्शियल इन्स्टेबिलिटी आली. त्यासाठी मी तुम्हाला आज पुन्हा एकदा कॉल केला होता की पाळक साहेब, माझ्या नोकरी धंद्याचं एकदा जर नीट झालं तर खूप छान होईल. तुम्ही प्रार्थना केली. कट टू नेक्स्ट मिनिट मला माझ्या प्रिव्हियस कंपनीमधून पुन्हा एकदा कॉल आला की तुम्हाला उद्यापासून कंपनीमध्ये बोलवत आहेत म्हणून. तर ही साक्ष मला तुम्हाला सांगायची होती. परमेश्वराच्या नावाला खरंच धन्यवाद देतो की त्याने माझं योग्यरित्या सांभाळ केला. मी बाळासाहेब गोवंडीला राहायला होतो मुंबईमध्ये पहिलं, आणि ज्या गोवंडीच्या रूममध्ये मी राहायला होतो तिथे ते मुस्लिम घर होतं, आणि त्या मुस्लिम घरामध्ये खूप जुनं काहीतरी करून ठेवलं होतं. हे माझ्या बिशप साहेबांनी मला सांगितलं होतं. सॅम्युअल महाडकर त्यांचं नाव आहे. सकीना मिनिस्ट्री चर्च ते चालवतात. त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर हे घर सोडा, नाही तर विपत्ती तुमच्यावरती भरपूर येईल. पण मी देवाच्या नावाचा गौरव केला, परमेश्वराचं प्रार्थना केली, आणि परमेश्वराच्या कृपेने मी त्या घरामध्ये 2 वर्ष काढली. भले मला नंतर मणक्याचा त्रास उद्भवला, पण त्यानंतर परमेश्वरानेच मला त्याच्यातून बाहेर काढलं. म्हणून सर्व गौरव आणि सर्व महिमा मी त्या परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला देतो. थँक्यू सो मच. आणि ही साक्ष तुम्ही आपल्या चर्चमध्ये सांगावी, माझी अशी रिक्वेस्ट आहे. मी भविष्यामध्ये लवकरच तुमच्या चर्चला पण भेट देईल, सोलापूर सिलो चर्चमध्ये. आपण नक्कीच भेटूया पाळक साहेब. थँक्यू.